नमस्कार मंडळी, चला आपण आज बनवूया चमचमीत मसालेदार मटण। त्यासाठी मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि तेजपत्ता घेतलेला आहे। सोबतच लाल तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, मीठ आणि काश्मीरी पावडर इतकं साहित्य घेतलेलं आहे। त्यानंतर मी कांदा, खोबरं, लसूण, आले आणि कोथिंबीर याचं वाटणही बनवून घेतलेलं आहे। आणि मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। आता आपण कुकर गॅसवर ठेवूया, त्यामध्ये तेल टाकूया, त्याच्यामध्ये आपण कांदा परतायला ठेवूया। सोबतच आपण कढीपत्ता आणि तेजपत्ता घालूया। सुंदर असा ब्राऊन कलर येईपर्यंत त्याला परतूया। छान प्रकारे कांदा तेजपत्ता परतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वाटण घालूया। वाटणही चांगल्या पद्धतीने त्याच्यात आपण परतूया, अगदी एक जीव होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत। त्यानंतर आपण लाल तिखट, हळद, गरम मसाला, चिकन मसाला, काश्मीरी मसाला आणि मीठ घालूया आणि वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतूया। छान प्रकारे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटण घालूया। मग मस्त असं मिक्स करून घेऊया, वरती खाली करून। छान एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालूया। परत एकदा त्याला मिक्स करून कुकरचं झाकण बंद करूया आणि 5 शिट्या होईपर्यंत गॅसवर शिजूया। बघा, सुंदर असं मटण तयार आहे, छान असं चमचमीत। आणि त्याच्यासोबत आपण मटण वडे बनवलेले आहेत। फार सुंदर रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करा।